हे डोकं आहे ना, हे बघा, हे डोकं आहे ना, आपण कापून घ्यायचं आहे. आणि हे शेपटा, हे सुके बोंबील आहेत ना, ते आता आपण असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, साफ करून तुम्हाला दाखवते. स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. श्री स्वामी चरणी मी प्रार्थना करते, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. आज आपण मित्रांनो भेटणार आहोत एक नवीन रेसिपीसह. आज मी छानपैकी सुक्या मच्छीची रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ती आता आपण पाहूया. चला, पहिला मच्छी हवी ना. हा बघा कसा फिरतोय. सिंबू सिंबू काय पाहिजे? मला वास आलाय ना सुक्या मच्छीचा. बोंबील आणलेत मी, सुके बोंबील. हे बघा, आता तो त्याला पिशवीचा वास आला, पिशवीचा आवाज आला, त्याचा माळ्यावर झोपला होता, तो आला खाली. बघा कसा करतोय. तोंड नाही लावायचं सिंबू. तर ही आपण सुकी मच्छी आहे, बोंबील. तर हे आपण साफ करून घ्यायचे आहेत. हे असे मस्त छानपैकी सुके बोंबील आहेत. हे बघा, आता मी ह्याची डोकी काढणार ही, आणि हे शेपटे काढणार आणि तुकडे करून घेणार आहे. चला पाहूया आपण. हे डोकं आहे ना, हे बघा, हे डोकं आहे ना, आपण कापून घ्यायचं आहे. आणि हे शेपटा, हे सुके बोंबील आहेत ना, ते आता आपण असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, साफ करून तुम्हाला दाखवते. आता आपण घेतलेला आहे टोमॅटो, लसूण, ठेचलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत पोपटी कलरमध्ये. आणि बोंबील बघा बारीक असे कापून घेतलेत तुकड्यांमध्ये. आणि बटाटा ते मी भिजत घातलेले आहे. आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, कढई तापलेली आहे, तेलसुद्धा तापलेलं आहे. आता मी त्यात घालणार आहे ठेचलेला लसूण असा भरपूर घ्यायचा आहे, छानपैकी असा परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहे ज्या हिरव्या पोपटी कलरच्या मिरच्या टाकल्या होत्या ना, त्या म्हणजे टेस्ट छानच होते, त्या घातल्या आहेत. आणि चांगल्या आता मी परतून घेणार आहे. व त्यामध्ये घालायचं आहे कांदा. आता आपण त्यात कांदा आणि टॅमॅटो एकत्रच घालणार आहोत आणि चांगलं फ्राय करून घेणार आहोत. लाल होईपर्यंत फ्राय करायचं आहे.